नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी सायन्स सेमी इंग्लिश मधलं चॅप्टर क्रमांक 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 याचा स्टडी आपण करायचं. ह्याच्या आधी आपण 2 चॅप्टर बघितलेले आहेत, इव्होल्युशन अँड हेरिडिटी अँड इव्होल्युशन अँड लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मित्रांनो, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला प्रामुख्याने रिप्रोडक्शन, त्याचे टाईप, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन, त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी काय आहेत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन, ह्याचा स्टडी काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी कॅन यू रिकॉल, ह्याच्यातले बरेच भाग आपल्या कॅन यू रिकॉल, इंटरनेट माय फ्रेंड वगैरे हे काय केलेले आहेत, वगळलेले आहेत. परंतु जर आपल्याला जर हा टॉपिक जर शिकायचा असेल तर किमान हे 4 क्वेश्चन आपल्याला काय व्हायला पाहिजेत, रिकॉल व्हायला पाहिजेत. मित्रांनो, विच आर द इम्पॉर्टंट, पहिला क्वेश्चन आहे, विच आर द इम्पॉर्टन्स लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Which are the important life process in the living organism? तसं पाहिलं तर सगळ्याच लाईफ प्रोसेस काय दॅट आर द इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इच अँड एव्हरी लाईफ प्रोसेस. आता लाईफ प्रोसेस कुठल्या आहेत तर आपण पाठीमागच्या वेळेस बघितलं होतं, तर कुठल्या न्यूट्रिशन असेल, ऑल लाईफ प्रोसेस, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, सेन्सेशन असेल, रिस्पॉन्स, त्यालाच आपण कंट्रोल कोऑर्डिनेशन म्हणतो, रिप्रोडक्टिव्ह असेल, हे सगळ्या लाईफ प्रोसेस आहेत. सर्क्युलेशन असेल, एक्सक्रिएशन असेल, ह्या लाईफ प्रोसेस आहेत, ह्या सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत. परंतु त्याच्यातले जे आहेत ते कुठले आहेत तर रिप्रोडक्टिव्ह जे आहे, रिप्रोडक्शन, दॅट आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस. त्याचप्रमाणे बाकीचे जे आहेत, कंट्रोल कोऑर्डिनेशन असेल, सर्क्युलेशन आहेत, एक्सक्रिएशन आहे, हे पण काय इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. आणि त्याचप्रमाणे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ह्या पण लाईफ प्रोसेस काय इम्पॉर्टंट आहेत. सेकंड क्वेश्चन जे आहेत, विच लाईफ प्रोसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. विच लाईफ प्रोसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आपल्या शरीरामध्ये कुठली लाईफ प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ एनर्जी होतं. तसं तर पाहिलं तर ह्याच्यामध्ये 2-3 लाईफ प्रोसेसचं म्हणजे सबसिक्वेंट इव्हेंट येतात. पहिलं जे आहे कुठली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे लाईफ प्रोसेस. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ज्यावेळेस आपण अन्न शरीरामध्ये घेतो त्यावेळेस काय होतं, त्याचं डायजेशन होतं, त्याचं ॲसिम्युलेशन होतं. त्यानंतर ते जे आहे अन्न हे कोण ब्लड मध्ये काय होतं जातं, म्हणजे काय सर्क्युलेटरी सिस्टीम मधून काय होतं ते प्रत्येक सेलकडे काय होत असतं, जात असतं. आणि हे जे फूड ज्यावेळेस सेलमध्ये जाणार आहे त्यावेळेस म्हणजे ते अॅमिनो ऍसिड असेल किंवा अजून काय ग्लुकोज म्हणतो आपण, लिपिड असेल, आपण पाठीमागच्या एनर्जी सोर्स जे बघितलेले आहेत, व्हिटॅमिन्स असतील, मिनरल असतील, हे ज्यावेळेस ब्लड मध्ये जाणार आहे आणि ते कुठं जाणार आहे, परत ब्लड मधून दॅट आर गोज टू द सेल्स. आणि सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रेस्पिरेशन होणार आहे आणि सेल्युलर रेस्पिरेशन होणार आहे. आणि सेल्युलर रेस्पिरेशन झालं की काय होणार, त्या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शन होणार आहे. हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, इसेन्शियल प्रोसेसमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे, सेल्युलर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे 2 टाईप बघितले होते, एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. जे रेस्पिरेशन सेल लेवलला चालतं दॅट आर द इंटरनल रेस्पिरेशन, सेलच्या आतमध्ये चालतं. म्हणजे आपण रेस्पिरेशनचे परत अजून त्याच्यामध्ये 2 प्रकार बघितले होते, ऑक्सिजन, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन बघितलं होतं. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन होतं आणि इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन काय, अनएरोबिक रेस्पिरेशन. हे अनएरोबिक रेस्पिरेशन सम बॅक्टेरिया असेल, ह्युमन बिंगच्या मसल सेलमध्ये काय होत असतं, हे अनएरोबिक रेस्पिरेशन होत असतं. आणि त्याच्यामुळं
आपण एनर्जी प्रोडक्शनसाठी म्हणलं होतं की फायनली आपण जर असा प्रश्न आला आपल्याला विच लाईफ प्रोसेस आर एसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी, तर हे काय सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ह्या पर्यंत येण्यासाठी आधी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्याचं डायजेशन व्हायला पाहिजे, परत ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये त्याचं काय ॲब्सॉर्प्शन डायजेस्टेड फूड मटेरियलचं व्हायला पाहिजे, आणि नंतर ते सेलमध्ये आल्यानंतर रेस्पिरेशनमध्ये होतं. ज्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशन होतं त्यावेळेस 38 ATP मॉलिक्युल तयार होतात, आणि अनएरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस कम्प्लीट होते त्यावेळेस किती 2 ATP मॉलिक्युल कम्प्लीट होतात. आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 स्टेप बघितल्या होत्या, कुठल्या ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये इन डिटेलमध्ये आपण ते शिकलेलो आहे. नंतरचा क्वेश्चन कुठला आहे, विच आर द मेन टाइप ऑफ सेल डिव्हिजन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दे, हे पण आपण पाठीमागे शिकलेलो आहे. सेल डिव्हिजनचे 2 टाइप आहेत, एक मायटोसिस आणि दुसरा कुठला मिओसिस. आता ह्याचा डिफरन्स पण मी सांगितलेला आहे. मायटोसिस आणि मिओसिस ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर डिफरन्स बघायचं झालं तर हे मायटोसिस कोणामध्ये होतं तर सोमॅटिक सेलमध्ये होतं. कोणामध्ये हे होतं तर मायटोसिसची प्रोसेस तर सोमॅटिक सेलमध्ये काय होत असतं, मायटोसिस होत असतं. आणि मिओसिस जे आहे हे कोणामध्ये होत असतं तर ज्या जर्म सेल्स आहेत ह्याच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत असते. आणि ह्याच्यातला जर डिफरन्स जर आपण बघितला तर काय डिफरन्स आहे, अजून एक डिफरन्स आहे. ज्यावेळेस मायटोसिस होतं त्यात एंडला किती 2 सेल्स फॉर्म होतात. हाऊ मेनी सेल्स, 2 सेल्स. आणि मिओसिस होतं त्यावेळेस किती, हाऊ मेनी सेल्स तयार होतात तर 4 सेल्स होतात. हे 2 मेन डिफरन्स आहेत ह्याच्यामधले. एक सोमॅटिक सेलमध्ये होणार काय मायटोसिस, जर्म सेलमध्ये होतं काय मिओसिस. मायटोसिसच्या एंडला किती 2 सेल्स तयार होतात आणि मिओसिस मध्ये किती सेल्स तयार होतात, 4 सेल्स. पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय, रोल ऑफ क्रोमोसोम इन द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोसोमचा रोल काय आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोसोम इन द सेल डिव्हिजन. ओके, आता आपण मायटोसिस शिकलोय, मिओसिस शिकलोय. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ही सेल आहे ह्या सेलच्या आतमध्ये काय तर परत ड्रॉ करतो, ही काय सेल आहे. सेलच्या आतमध्ये काय हा न्यूक्लियस आहे. ओके, आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतं तर हे क्रोमॅटिन मटेरियल असतं. आणि ह्या क्रोमॅटिन मटेरियलचं काय होतं तर ज्यावेळेस सेल डिव्हिजन मायटोसिस होत असेल किंवा मिओसिस होत असेल त्यावेळेस ह्या न्यूक्लियस ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतो, हे काय होतं सगळं डिसअपिअर होत असतं. आणि हे क्रोमॅटिन मटेरियल जे आहे हे आतमधलं हे काय होतं कंडेन्सेशन होऊन काय होत असतं, हे क्रोमॅटिन क्रोमोसोम्स तयार होत असतात. काय तयार होते, हे क्रोमोसोम्स काय होतात, हे तयार होतात. आता हे क्रोमोसोमचा रोल काय आहे, हा क्रोमोसोम तयार झालेला आहे, आता ह्याचा रोल काय आहे. जे नवीन क्रोमोसोम हे जो क्रोमोसोम तयार झालाय परत ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्या क्रोमोसोमचं सुद्धा काय होणार आहे, डिव्हिजन होणार. आपण मेटाफेज मध्ये बघितलं तर हे क्रोमोसोम्स काय होत असतात एका ह्याच्यामध्ये येतात, काय म्हणतो आपण इक्वेटोरियलला येतात. या ठिकाणी आपण फिगर दाखवतो तुम्हाला. ज्यावेळेस ही मेटाफेज आहे बघा, ह्या ठिकाणी क्रोमोसोम्स काय झालेले आहेत, ह्या ठिकाणी मिडल जो आहे इक्वेटोरियल आहे सेलचं ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सेकंड जी स्टेज आहे कुठली अॅनाफेज मध्ये, हे जे सेंट्रोमियर आहे ह्या ठिकाणचे ह्या क्रोमोसोमचा जो सेंट्रोमियर आहे काय होतं स्प्लिट होत असतो. आणि सिस्टर क्रोमोसाइड ऑफ इच क्रोमोसोम हे काय होणार आहे सेपरेट होणार आहेत. म्हणजे हा जो क्रोमोसोम आहे हा सेंट्रोमियर या ठिकाणी काय होणार, हा स्प्लिट होणार आहे. म्हणजे काय होणार, या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये हे जे पिक्चर आहे ह्याचं ते काय होणार, हे जो क्रोमोसोम आहे ह्या क्रोमोसोमचं पिक्चर जे आहे ते आपल्याला काय होईल अशा स्वरूपात दिसेल. म्हणजे हा क्रोमोसोम आहे बघा, हा त्याचं काय होईल स्प्लिटिंग होईल. म्हणजे ह्या ठिकाणी हा एक दाखवलेला आहे आणि ह्या इकडच्या बाजूला एक दाखवलेला आहे. आणि अपोजिट डायरेक्शनला ते काय होतं स्पिंडल विथ द हेल्प ऑफ हे काय ह्याच्यामध्ये स्पिंडल फायबर आहेत. ह्या स्पिंडल्स फायबरच्या सहाय्याने जे आहेत क्रोमॅटिड काय सेंट्रिओलकडे काय करते ओढले जातील.
म्हणजेच काय होणार या ठिकाणी स्प्लिट होणार, म्हणजे क्रोमोसोम डिव्हाइड झालं. म्हणजे जनरली जर आपण बघितलं तर क्रोमोसोम काय करत असतं, तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी कोणामध्ये असणार आहे, क्रोमोसोम्स मध्येच असणार आहे. आणि ती जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होणार आहे, एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे जाणारच आहे. म्हणजे हे क्रोमोसोमचं काय ह्याच्यामध्ये रोल आहे. अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहेत. आता आपण ऍक्च्युली पाठाला सुरुवात करूया. आपण बघितलंय की जे प्रिव्हियस क्लासमध्ये किंवा पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काय बघितलेल्या आहेत, लाईफ प्रोसेस बघितलेली. ओके. अनेक म्हणजे आपलं जे आहेत ते व्हेरियस ऑल दोज प्रोसेस कुठले, न्यूट्रिशन म्हणजे ते काय डायजेस्टिव्ह, रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, त्याला आपण कंट्रोल कोऑर्डिनेशन म्हणतो, एक्सक्रेटरी असेल. ह्या सगळ्या लाईफ प्रोसेस आपण काय केल्या आहेत, पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. म्हणजे इन डिटेल नाहीत बघितल्या, परंतु ह्या सगळ्या प्रोसेस तुम्ही आधी शिकलेला आहात. आता जर माणसाला जर इसेन्शियल इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम जर अलाइव्ह राहायचं असेल, त्याला जर जिवंत राहायचं असेल, तर ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत दॅट आर नेसेसरी. ह्याच्यातली एकही प्रोसेस जर नसेल तर तो माणूस किंवा तो ॲनिमल, तो ऑर्गॅनिझम काय होणार नाही, किंवा तो प्लांट असेल किंवा अजून जे सजीव आहेत, आपण ऑल ऑर्गॅनिझम म्हटलेलं आहे. आणि ह्या ऑर्गॅनिझमला जर अलाइव्ह राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल, तर ऑल दोज प्रोसेस दॅट आर इसेन्शियल. जर ते जिवंत राहायचं नसेल, ह्याच्यातली कुठलीही एक लाईफ प्रोसेस जर नसेल, तर तो ऑर्गॅनिझम काय होणार नाही, जिवंत राहू शकणार नाही. तो सजीव जो आहे तो काय राहणार, त्याचं लाईव्ह कंटिन्यू होणार नाही. ऍब्सेन्स ऑफ. जर आपण ह्युमन बिंगच्या बाबतीत जर विचार केला तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सर्क्युलेटरी सिस्टीमचं घेऊ, त्यानंतर बाकीच्या सिस्टीमकडे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जर आपण अन्नच घेतलं नाही पोटामध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपले वर्क नसेल करत, ओके, डायजेशन होत नसेल, त्याचं ॲसिम्युलेशन नाही झालं, ते सर्क्युलेशनमध्ये डायजेस्ट झालेलं फूड जर नाही गेलं, तर त्या ठिकाणी जर आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन होण्यासाठी लागणारा जो मटेरियल आहे, लिपिड असेल, प्रोटीन असेल किंवा फॅट असेल, हे अवेलेबल होणार नाही. आणि फायनली आपण काही दिवस जिवंत राहू, परंतु काय होणार आहे, ऑटोमॅटिकली परत आपले ज्यावेळेस आपल्या सेलला, आपल्या शरीरामधले जे सेल्स आहेत त्यांना जर एनर्जी नाही भेटली, तर ऑटोमॅटिकली आपली काय होणार आहे, डेथ होणार आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घ्यायचं झालं एक्सक्रेटरी सिस्टीमचं घ्या. एक्सक्रेटरी सिस्टीम काय करते, आपले नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट जे आहेत आपल्या शरीरातले थ्रू किडनीच्या मार्फत काय करते, ते बाहेर काढतात. जर समजा किडनीने जर फंक्शन करायचं सोडून दिलं तर काय परिणाम होईल आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर किडनी जे आहे जवळपास आपल्या शरीरातून दिवसामध्ये 180 लिटर ब्लड काय करत असते, फिल्टर करत असते. किती, 180 लिटर्स बघा. आणि हे फिल्टर करत असताना त्याच्यातून एवढं ब्लड काय होत असतं, पास होत असतं, 180 लिटर. मग आपण विचार करू शकतो का बघा. आणि तेवढं आपण पाणी पिऊ शकतो. 180 लिटर आपली कॅपॅसिटी तरी आहे. आपण पाणी वॉटर किती इंटेक करतो, तर साधारणतः 4 ते 5 लिटर. किती, 4 ते 5 लिटर. कोण कोण एवढं सुद्धा पित नाही. म्हणून आपल्याला बघा डॉक्टर सल्ला काय देतात, दिवसाला किती लिटर पाणी प्यायला पाहिजे, 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आपण पितो का तेवढं तर नाही. तर आपल्या शरीरामध्ये किडनी किती 180 लिटर काय होत असते, फिल्टर करत असते. आणि त्याच्यातलं साधारणतः 2 लिटर पर्यंत काय होत असतं, 2 ते 2.5 लिटर पर्यंत युरिन काय होत असतं, तयार होत असतं डेली आपलं. आणि फक्त युरिन तयार होत तेवढा. मग जर किडनीने काम करायचं सोडून दिलं तर काय होणार आहे, तेवढं फिल्टर झाल्यानंतर युरिन जास्त तयार होईल. किंवा अजून काय, जर समजा किडनी काम करत नसेल तर इम्पॉर्टंट घटक जे आहेत आपल्या शरीरासाठी लागणारे, आता ब्लड मध्ये काय सगळेच घटक असतात, हे जे घटक आहेत हे काय होतील, रिअब्सॉर्ब होणार नाहीत. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या शरीरावर त्याचा थकवा जाणवणार, ते जर युरिन मधून निघून गेले तर. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला लागणारे जे घटक, आवश्यक घटक नाहीत, हे आपल्या रक्तामध्ये साठतील आणि त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम परत वेगवेगळ्या ऑर्गनवरती काय होतील, व्हायला लागतील. त्याच्यामुळं
परत अजून तो प्रॉब्लेम वाढतो. आणि ह्याच्यावरती ट्रीटमेंट म्हटलं तर आपले किडनी फेल्युअर झाल्यानंतर आपल्याला डायलिसिस केलं जातं. आणि हे डायलिसिस सारखं करणं केलं तरी आपण माणसाचं लाईफ जास्त थोड्या दिवसासाठी आपण वाढवू शकतो कंटिन्युअसली, परंतु तो एंड प्रोडक्ट नाही. कारण किडनी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करत असते आणि त्याच्यावरती आपल्या बॉडीचं सुद्धा काय डिपेंडिंग असतं फंक्शनिंग. त्यासाठी जरी समजा आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम जरी बाद झालं, खराब झालं, तरी सुद्धा काय होऊ शकतो, माणसाचा मृत्यू काय अटळ आहे. असे सगळ्याची उदाहरणं आपल्याला द्यायला एवढा टाइम नाही, परंतु इच अँड एव्हरी सिस्टीम जे आहे लिव्हिंग, म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहेत लाईफ प्रोसेस, दॅट आर इसेन्शियल. जर माणसाला किंवा त्या ऑर्गॅनिझमला जर अलाइव्ह राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी काय गरजेच्या आहेत. ह्या सगळ्या लाईफ प्रोसेस काय गरजेच्या आहेत. आपण बघितलं ह्या सगळ्या लाईफ प्रोसेस आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं. ह्या लाईफ प्रोसेस बिसाइड दोज लाईफ प्रोसेस अजून आणखी एक लाईफ प्रोसेस आपल्यामध्ये येते. वन मोर लाईफ प्रोसेस आहे इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज द रिप्रोडक्शन. कुठली लाईफ प्रोसेस आहे ती, तर रिप्रोडक्शन आहे. आता रिप्रोडक्शन कशासाठी गरजेचं आहे, ते रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प इन द ऑर्गॅनिझम रिमेन अलाइव्ह, बट इट इज मेंटेन किंवा इट ऑल्सो हेल्पफुल टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ द लाईफ, विच इज कंटिन्युटी ऑफ द पेसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. हे जिवंत राहण्यासाठीच मदत करत नाही. जर समजा रिप्रोडक्शन जर झालं नाही ऑर्गॅनिझम मध्ये, तर पुढची पिढी काय होणार नाही, तयार होणार नाही. नेक्स्ट जनरेशन काय होणार नाही, फॉर्मेशन होणार नाही. म्हणजे कंटिन्युटी ऑफ लाईफ जर मेंटेन करायची असेल निसर्गामध्ये, तर रिप्रोडक्शन इज मस्ट बी नीड. रिप्रोडक्शन जर झालंच नाही, तर पुढची पिढी जन्माला येणार नाही. आणि तिथून पुढे काय होणार आहे, ती जी पिढी आहे, ती पेशीज जी आहेत, जो प्राणी असेल किंवा ती वनस्पती असेल, त्यांचं ह्या वर्ल्ड मधून, ह्या जगामधून काय होणार आहे, नामशेष होणार आहे. बघा आता बऱ्याच वेळा तुम्ही टीव्हीला बघता की ह्या प्राण्यांची शिकार करायला बंदी आहे, किंवा अजून हे पक्षी मारण्यासाठी बंदी आहे, किंवा आपण डायनासोर बघतो की डायनासोर सुद्धा ह्या जगातून काय त्याचा निरोप घेतलेला आहे त्यांनी, म्हणजे त्याचं कुठंच अस्तित्व आता शिल्लक राहिलेलं नाही. आपल्यामध्ये रेड पांडा आहे, किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर मायडॉग पक्षी आहे. बघा ह्याचं पण, हे मायडॉग पक्ष्याचं पण प्रमाण काय व्हायला लागले, कमी झालेलं आहे. बोटा मोजणे इतके शिल्लक पक्षी आहेत मायडॉग. म्हणजे जर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जर झालं नाही, तर ते काय होणार नाही, तर जिवंत तर नाहीच राहणार पुढची पिढी. म्हणजे जिवंत राहण्यासाठी ही जी प्रोसेस आहे, रिप्रोडक्शनची प्रोसेस जी आहे, काय गरजेची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी 4 फिगर दाखवलेले. ए फिगर काय आपल्याला हे वनस्पती दिसते, प्लांट दिसते, आणि त्याच्यापासून हे जे इथून एक प्लांट दुसरं आलेलं दिसतंय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय रिप्रोडक्शन झालेलं आहे. आता दुसरी बी फिगर इथं काय दिसते आपल्याला, काय दिसते, एक कोंबडी दिसते, आणि ह्याच्यातून काय झालेलं आहे, अंड बाहेर आलेलं, एग्स. चिकन आहे आणि चिकन मधून काय झालेलं, एग झाले. आता आपण बघतो की जनरली आपल्याला हे कोंबडी आपल्या सगळ्याच्या परिचयाचा प्राणी आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघतो की कोंबडीमध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन काय होतं, एग्स तयार होतं, आणि ह्या एग्स मधून काय होतं, न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे पिल्लू जे आहे कोंबडीचं, हे काय होत असतं, तयार होत असतं. थर्ड सी जी फिगर आहे, ह्याच्यामध्ये हे काय, हे सीड्स आहे, आणि ह्या सीड्स मधून काय अंकुर आलेला आहे, एक रॅडिकल्स आणि पिमिल्स तयार झालेले आहेत ह्या ठिकाणी दिसत आहेत, आणि इथून काय नवीन प्लांट काय झालेले आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय. पुढचं जो फिगर आहे काय, तर ह्या ठिकाणी लाईफ बायनरी फ्युजन दाखवलेलं आहे, एक ऑर्गॅनिझम दाखवलेलं आहे, आणि ह्या ऑर्गॅनिझम मध्ये बरोबर एक्झॅक्ट मिडल पोर्शन मधून काय झालेलं या ठिकाणी, त्याचं डिव्हायडेशन झालेलं, कशामध्ये, 2 न्यू सेल्स मध्ये काय झालेलं आहे, डिव्हायडेशन झालेलं, म्हणजे हे बायनरी फ्युजन आहे. आता ह्या 4 फिगरचं जर आपण बघितलं तर ही ए फिगर आणि डी फिगर यांच्यामध्ये काय झालेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. बी फिगर, बी डायग्राम आणि काय सी डायग्राम ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं, या पिक्चर मध्ये जर बघितलं बी आणि सी मध्ये, तर ह्यांच्यामध्ये काय सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय अनुमान काढू शकतो ह्या फिगरवरून, तर ह्याच्यापासून काय तयार झालेलं, जर इथं बघितलं, ह्या
एग्स पासून काय होणार आहे आपल्याला, काय मिळणार आहे तर सेम एज टू चिकन सारखाच काय कोंबडी सारखं पिल्लू काय होणार आहे तयार होणार आहे. किंवा क्लिअर कट इथं जर आपण बघितलं ह्या ऑर्गॅनिझम पासून सेम ही फिगर जर आपण ऑब्झर्व केली आणि ही जर फिगर ऑब्झर्व केली तर ह्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही आपल्याला, सेम टू सेम फिगर तयार होतात. म्हणजे काय, जर आपल्यासारखा दुसरा जर जीव तयार करायचा असेल, स्वतःसारखा जर नवीन जीव तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. ह्याच्यावरून आपण काय रिप्रोडक्शनची काय करणार आहे, डेफिनेशन बघणार आहे. फॉर्मेशन ऑफ काय न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कुणाला म्हणायचं तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. कोण तयार होते, न्यू ऑर्गॅनिझम एकाच स्पेसीज मधला, परंतु हा ऑर्गॅनिझम कोणापासून होते, एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, अर्लियर एक्झिस्टिंग, पूर्वीचा जो ऑर्गॅनिझम जो आहे ह्याच्यापासून काय होतं, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगचं उदाहरण घ्या, मुलं जे तयार होतात कोणापासून होतात तर त्यांच्या आई वडिलापासून. किंवा आपण रोज घ्या, आपण गुलाब लावतो, गुलाबाची झाड लावतो, त्यावेळेस काय करतो, त्याची एक फांदी आणतो आणि काय करतो, लावतो. तर ते गुलाब सुद्धा काय होतं, रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणून काय होत असतं, ते तयार होत असतं. आणि हे रिप्रोडक्शन जे आहे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मोस्ट इम्पॉर्टंट का म्हटलंय, कारण जर पुढची पिढी जर त्या पेशीचं कंटिन्युएशन जर राहायचं असेल ह्या पृथ्वीवरती तर रिप्रोडक्शन मस्ट बी नीड. रिप्रोडक्शन काय गरजेचं आहे. रिप्रोडक्शन जर नाही झालं तर तो ऑर्गॅनिझम परत अस्तित्वात राहील का, त्याचं नाही राहणार. त्याच्यामुळं रिप्रोडक्शन वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर रिप्रोडक्शन जर नाही झालं तर त्या ठिकाणी तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे त्याचं अस्तित्व काय होणार नाही, या ठिकाणी राहणार नाही. इट ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस सीजन रिस्पॉन्सिबल फॉर काय, सॉरी, इट इज ऑल्सो व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी तर इव्हॉल्युशन, इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसीज. इव्हॉल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती आपण बघितलेलं आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा काय होणार, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काय होणार आहे, येणार आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा त्या पेसीजमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण जर असेल, आता समजा फॉर एक्झाम्पल बिझनेस असेल एखादा, ह्या बिझनेस जर चालवायचं असेल, सगळ्यांनी एकच हॉटेल, एकाच प्रकारचं नाश्त्याचं मिसळचं हॉटेल चालू केलं तर त्यांनी काय त्याच्या स्वतः त्या बिझनेसमध्ये चेंज केलं तरच काय होणार, त्याच्याकडे गिराईक जाणार आहे. तसंच इथे इव्हॉल्युशन ऑफ पेसीज रिस्पॉन्सिबल काय, इव्हॉल्युशन, रिप्रोडक्शन. तर ह्याच्यामध्ये चेंज झालं, इव्हॉल्युशन जे आहे त्या पेसीजमध्ये काय होणार, चेंज होणार आहे. ते चेंज झाल्यामुळे काय होणार, तो त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंटला काय होणार आहे, अडॅप्ट होणार आहे, तो सुटेबल त्या ठिकाणी त्याचं हे होणार आहे. आता आपण जर बघितलं तर इव्हॉल्युशन जर बघितलं आपण, इव्हॉल्युशनचा स्टडी जो आहे आपण हा पहिल्या चॅप्टरमध्ये आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये इव्हॉल्युशनचे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स असतील, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असतील, अनाटॉमिकल एव्हिडन्स असतील, व्हेस्टिजियल ऑर्गनचे एव्हिडन्स असतील किंवा अजून पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, आपण हे पहिल्या चॅप्टरमध्ये इन डिटेलमध्ये शिकलेलो आहे. आता ऑर्गॅनिझम मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत रिप्रोडक्शनच्या, टू मेथड, एक असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. किती मेथड आहेत ऑर्गॅनिझम मध्ये, टू मेथड आहेत. एक सेक्शुअल रिप्रोडक्शनची, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल. आता ह्याचं आपण थोडंसं काय करू, कम्पॅरिझन बघू. आधी आपल्याला ह्याच्यामध्ये जसं असेक्शुअल रिप्रोडक्शन येईल तसं मी काय करेल, त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघूया. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे, process of formation of new organism by an organism of same species without involvement of काय गॅमेट, ह्याला काय म्हणतो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. काय म्हणायचं त्याला, असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा हा शब्द महत्वाचा आहे, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचं गॅमेट्स जे आहेत हे काय इन्व्हॉल्व होत नाही. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. त्याच स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम पासून काय होणार, या ठिकाणी आपण नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे.
परंतु हा ऑर्गॅनिझम तयार होत असताना ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गॅमिट्स जे आहेत ते इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. त्याला काय म्हणायचं? असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? असेक्स्युअल रिप्रोडक्शन. जर सेक्स्युअल रिप्रोडक्शनचं जर डेफिनेशन बघायची म्हटलं तर ह्याच्या उलट, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. बघा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज, बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज, इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमिट. त्याच्यामध्ये काय होणार आहेत? इन्व्हॉल्वमेंट, गॅमिटचे इन्व्हॉल्व, मेल अँड फिमेल गॅमिट काय होणार आहेत? इन्व्हॉल्व होणार आहेत. त्याच्यामध्ये फक्त सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये हा विदाउट शब्द काय करायचा नाही? टाकायचा नाही. विदाउट शब्द काय करायचा? त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. नाहीतर सेम डेफिनेशन लिहिली तरी त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये चालू शकतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? इन्व्हॉल्वमेंट ऑफ काय? गॅमिट्स, म्हणजे मेल कडून येणारं गॅमिट आणि फिमेल कडून येणारे जे गॅमिट्स आहेत हे इन्व्हॉल्व, त्यांचं काय होणार आहे? फ्युजन होतं आणि काय तयार होतं त्या ठिकाणी? झायगोट फॉर्मेशन होतं आणि त्या झायगोट पासून परत एम्ब्रिओजेनेसिस आणि ऑर्गॅनोजेनेसिस होऊन न्यू ऑर्गॅनिझम काय होणार त्या ठिकाणी? तयार होणार आहे. आता पुढचा जो डिफरन्स आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन मधला, असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये डू नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमिट्स. आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल गॅमिटचं काय होतं? युनियन होतं किंवा ते एकमेकाला काय होतात? फ्यूज होतात आणि झायगोट तयार होतं. तसंच असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅमिटची काय होत नाही? युनियन होत नाही. दोन वेगवेगळ्या गॅमिटची काय होणार नाही या ठिकाणी? युनियन होणार नाही. पुढचा जो डिफरन्स आहे, न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिकली सिमिलर विथ काय? रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आपण जर बघितलं तर जे असेक्स्युअल रिप्रोडक्शन ज्या ऑर्गॅनिझम मध्ये होतं त्यांच्यामधून जो तयार होणारा जो पुढची जी पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन जे आहे, दॅट आर एक्झॅक्टली जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. ते तंतोतंत कोणासारखं मिळतं जुळतं असतं, तर त्याचे जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम पासून तो तयार झालेला आहे त्याच्यासारखा सेम टू सेम दिसतं. फॉर एक्झाम्पल आपण रोज घ्या, आपण जर लाल रेड कलरच्या गुलाबाचं जर झाडाची फांदी लावली तर त्याला ऑटोमॅटिकली काय होणार? रेड कलरचं काय होणार आहे? फ्लावर येतील. तसंच येलो कलरच्या जर आपण हे जी फांदी लावली रोजची तर त्याला त्या प्लांटला काय येणार आहेत? येलो कलरचेच फ्लावर येणार आहेत. त्याला रेड कलरचे फ्लावर येतील का? तर नाही. तर म्हणजे काय? जेनेटिकली एक्झॅक्ट सिमिलर टू देअर पॅरेंट काय असतात? जेनेटिकली एक्झॅक्ट सिमिलर टू काय? देअर पॅरेंट. परंतु जर आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये बघितलं तर ते पॅरेंट आणि जे ऑफस्प्रिंग आहेत, जे पुढची पिढी तयार झाली यांच्यामध्ये काय असतं? तर डिफरन्स असतो. ते एक्झॅक्टली सिमिलर नसतात. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण जर बघितलं ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घ्या. आपल्या आईवडिलांनी त्या आईवडिलांची जे 3-4 मुलं, 2 मुलं, आता 2 वर, आधी 3 वर होते, 3-4, आता 2 आहेत. त्यांची जर 2 मुलं जर आपण त्यांचा विचार केला तर ते एक्झॅक्टली सिमिलर असतात का? ते आईवडिलासारखे किंवा आपण आपल्या आईवडिलासारखे सिमिलर दिसतो का? तर नाही. ह्याच्यामध्ये कुठंतरी जेनेटिकली काय असतं? डिफरन्स असतो. जरी तुम्ही मॉर्फॉलॉजिकली काही वेळेस काय होतात ते मॉर्फॉलॉजिकली सिमिलर दिसत असले तरी त्यांचं बुद्धिमत्ता जे IQ पॉवर असेल, कॅपॅसिटी असेल किंवा त्यांची हाईट असेल, हे सगळ्या गोष्टी काय असतात? डिफरंट असतात. ते काय नसतात? सिमिलर नसतात. आणि यांच्यापासून जर अजून एक डिफरन्स सांगतो, जे असेक्स्युअली रिप्रोड्यूस होतात त्यांच्यापासून जी नेक्स्ट जनरेशन होतं त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज क्लोन म्हणतो. काय म्हणतो आपण? क्लोन म्हणतो. म्हणजे सेक्स्युअली रिप्रोड्यूस होतात त्यांच्यापासून जी पुढची पिढी तयार होते, नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज काय? ऑफस्प्रिंग. काय म्हणायचं त्याला? ऑफस्प्रिंग म्हणायचं. असेक्स्युअल रिप्रोडक्शन काय? युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन आहे. कसं हे? युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन आहे. युनिपॅरेंटल म्हणजे काय? इन्व्हॉल्वमेंट ऑफ सिंगल पॅरेंट, एकच पॅरेंट. आता मग अशी गुलाबाचं आपण उदाहरण घेतलं तर ह्या गुलाबाची जी फांदी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट आहे. मदर पॅरेंट जे आहे ते, ज्या प्लांटची आपण काय करणार आहे? ब्रांच घेणार आहे किंवा फांदी घेणार आहे, तेच आपण काय करू शकतो? म्हणजेच काय? युनिपॅरेंट म्हणजे एकच पॅरेंट काय होतं? ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. तसं सेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये काय? हे बाय पॅरेंटल असतं.
म्हणजे त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल दोन पॅरेंट काय होत असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. अशा प्रकारचं काय हे बाय पॅरेंटल कुठलं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण जर बघितलं तर मागाशी ह्याच्या आधी सुरुवातीला प्रश्न बघितला होता की सेल डिव्हिजनचे टाईप कुठले आहेत. दोन टाईप आहेत, काय मायटॉटिक सेल डिव्हिजन आणि दुसरं कुठलं मियोटिक सेल डिव्हिजन. मायटॉटिक सेल डिव्हिजन जे आहे हे कुणामध्ये होतं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठली मायटॉटिक सेल डिव्हिजन होते. मियोटिक सेल डिव्हिजन कधी होणार आहे, ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठली डिव्हिजन होणार आहे, मियोटिक डिव्हिजन होणार आहे. ह्याच्यामध्ये ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत नाही, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं तर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे मेलची कॅरेक्टर वेगळे असतात, फिमेलची कॅरेक्टर काय असतात त्या ठिकाणी वेगळे असतात आणि ह्यांचं काय होत असतं तर रिकॉम्बिनेशन. हे जेनेटिक कॅरेक्टरचं काय होत असतं रिकॉम्बिनेशन होत असतं आणि प्रोजेनी काय होत असतं डिफरन्स तयार होतं. म्हणजे हे रिकॉम्बिनेशन जे आहे ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन दॅट आर द ड्रॉबॅक ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हा काय ड्रॉबॅक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न येतो की तुमचं असेक्शुअल रिप्रोडक्शनचा ड्रॉबॅक काय, तर ऍब्सेन्स ऑफ काय जेनेटिक रिकॉम्बिनेशन दॅट आर द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रॉबॅक ऑफ काय असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असतं ह्याच्या उलट जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. त्याच्यामुळे काय होत असतं त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन जे आहे आधीच मी सांगितलेलं आहे की इव्हॉल्युशन जे आहे हे काय होत असतं. जर आपण बघितलं रेट ऑफ प्रोसेस जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा काय असतो दॅट आर द फास्ट. काय हा फास्ट असतो. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन काय होत असतं फास्टली होत असतं. म्हणजे कमी कालावधीमध्ये काय होत असतात जास्त ऑर्गॅनिझम तयार होत असतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जर आपण बघितलं तर रेट ऑफ रिप्रोडक्शन हा काय असतो स्लोवर असतो. कारण त्याच्यामध्ये गस्टेशन पिरियड वगैरे काय केलं जातो असतो. त्याच्यामुळं ते आपण इन डिटेल मध्ये परत शिकणारच आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे हा रेट ऑफ रिप्रोडक्शन जो आहे हा काय स्लो कुणामध्ये सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यामध्ये हा स्लो असतो. परंतु जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यांच्यामध्ये हा रेट ऑफ रिप्रोडक्शन हा काय फास्ट आहे. अशा प्रकारचे जनरली डिफरन्स आहे. आता आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं. ह्याच्यामध्ये बायनरी फ्युजन आहे, मल्टिपल फ्युजन आहे, बडिंग आहे. हे काय करायचं आपल्याला इन सिंगल सेल लर ऑर्गॅनिझम मधलं काय करायचं हे रिप्रोडक्शन बघायचंय. त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधले पण काय असेक्शुअल रिप्रोडक्शन काय करायचं स्टडी करायचं. ह्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहे.